स्ट्रिंग टॉपिकमध्ये आपण पुढे गेलो होतो आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग मेथड्सला आपण स्टार्ट केलं, बरोबर. कोणकोणते होते मेथड्स आपले? पहिलं मेथड होतं तुमचं अप्पर मेथड, बेसिक होते पहिले सुरुवातीचे 4-5 मेथड्स आपले. अप्पर मेथड होतं बेसिकली सगळ्या कॅरेक्टर्सला, सगळ्या डेटाला तुमचे जे स्ट्रिंग असते ती काय असते, सेट ऑफ कॅरेक्टर्स आहे, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आहे, त्या सगळ्या कॅरेक्टर्सला तो कॅपिटल लेटर्समध्ये काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. लोअर मेथड काय करणार, स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट करण्याचं काम करणार. टायटल मेथड काय करणार, तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मधल्या प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर काय करणार आहे, तो कॅपिटलमध्ये करणार आहे. हा टायटल आणि कॅपिटलाइजमध्ये अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे की टायटल मेथड तुमची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्स असतील किंवा एकच वर्ड तरी असेल किंवा नंबर ऑफ वर्ड्स असतील, त्या सगळ्या वर्ड्सचं फर्स्ट लेटर काय करणार आहे, त्याला कॅपिटलमध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि कॅपिटलाइज काय करतो, फक्त पहिलं लेटर, त्या पूर्ण स्ट्रिंग मधलं पहिलं लेटर जो फर्स्ट ऑकर होतं, झिरो इंडेक्सवरती जो प्रेझेंट आहे, झिरो इंडेक्सवरती जो कॅरेक्टर प्रेझेंट आहे त्यालाच फक्त कॅपिटल करतो. आणि बाकी फर्स्ट इंडेक्स पासून ते शेवटपर्यंत जेवढे पण कॅरेक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना स्मॉलमध्ये तो कन्वर्ट करतो. ते कॅपिटलमध्ये असतील तरी त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, तो स्मॉलमध्ये कन्वर्ट करणार. काउंट काय करणार, जो डेटा आहे तो किती वेळा प्रेझेंट झालेला आहे तुमच्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये, थ्रू आउट द स्ट्रिंगमध्ये, स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत, झिरो इंडेक्स नंबर पासून ते शेवटच्या इंडेक्स नंबर पर्यंत, ते पूर्ण इंडेक्स एक्स मध्ये जाऊन तो काय करणार आहे, डेटा सर्च करणार आहे. तो डेटा जर का प्रेझेंट असेल तर त्याचा काउंट तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. सो आपण चेक केलं होतं की ए जो कॅरेक्टर आहे तो पूर्ण स्ट्रिंगमध्ये किती वेळा प्रेझेंट आहे त्याचा आपण काउंट इथं चेक केलं होतं पूर्ण स्ट्रिंगमध्ये. मग सेम फाइंड काय करणार, डेटाला परत सर्चच करणार. पण आता फाइंड काय करणार आहे, तुम्हाला इंडेक्स नंबर रिटर्न करणार आहे. फाइंड काय करतो, इंडेक्स नंबर रिटर्न करतो. कोणता इंडेक्स नंबर, जिथं त्याला तो डेटा सापडला तो इंडेक्स नंबर तुम्हाला देणार आहे. हॅलो सर, आवाज येतो का? हॅलो सर, स्क्रीन दिसत नाहीये. दोनच मिनिटं थांबा. ठीक, बरं. कुठं होतं मी, फाइंड डेटा. हां, फाइंड फंक्शन काय करणार आहे, फाइंड मेथड काय करणार आहे, डेटा फाइंड करण्यासाठी तुम्ही यूज करणार. तुमचा जो पण डेटा आहे तुम्ही ते फाइंड मेथडच्या आतमध्ये तुम्ही जो पण डेटा पास करणार त्या डेटाला काय करणार, बेसिकली तो फाइंड करणार, तुमच्यासाठी शोधणार, जाऊन पूर्ण तुमच्या स्ट्रिंगमध्ये पूर्ण स्ट्रिंगला जाऊन सर्च करणार. त्याच्यामध्ये तो डेटा जिथं पण प्रेझेंट असेल त्याला पहिल्यांदा जिथं पण तो डेटा सापडणार त्याचा इंडेक्स नंबर तो तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. फाइंड मेथडमध्ये लक्ष द्या, असा डेटा जो किती वेळा पण प्रेझेंट असू द्या, जसं की ए होता, हा ए पायथनमध्ये किती वेळा प्रेझेंट आहे, इथं प्रेझेंट आहे, इथं पण प्रेझेंट आहे, या लँग्वेजमध्येच दोनदा प्रेझेंट आहे, लक्षात येते. पण फाइंड मेथड इंडेक्स नंबर कोणाचा देणार, या एचा तुम्हाला इंडेक्स नंबर लक्षात येईल. जेव्हा त्याला पहिल्यांदा ए सापडला त्याचा तो इंडेक्स नंबर तुम्हाला देणार आणि तिथंच त्याची सर्चिंग काय करणार, तो स्टॉप करणार. तो इथून पुढे जाणारच नाही चेक करण्यासाठी. लक्षात येतोय. सेम इंडेक्स पण आहे. इंडेक्स पण काय करतो, तुमचा डेटा सर्च करतो. इंडेक्स पण काय करतो, तुमचा डेटा सर्च करतो, पूर्ण स्ट्रिंगमध्ये जाणार आणि डेटाला सर्च करणार. तिथला इंडेक्स नंबर तुम्हाला काय करणार, तो प्रोव्हाइड करणार. लक्षात येतोय. तिथला इंडेक्स नंबर तो काय करणार, तुम्हाला प्रोव्हाइड करणार. जसं फाइंड तुम्हाला इंडेक्स नंबर देतोय ना, डेटा सर्च करून त्याला पहिल्या ऑकरन्समध्ये जिथं डेटा सापडला त्याचा इंडेक्स नंबर देतोय. सेम इंडेक्स मेथड पण काय करतोय, तुम्हाला डेटा सर्च करतोय, जिथं पहिल्यांदा डेटा सापडला त्याचा इंडेक्स नंबर तुम्हाला देतोय. दोघांचं वर्किंग एकदम सेम आहे, फाइंडचं पण आणि इंडेक्सचं पण कुठं लॅग होतोय, फाइंड काय करतो आणि इंडेक्स काय करतो, काय डिफरन्स आहे, एकच डिफरन्स आहे दोघांमध्ये.
काय डिफरन्स आहे फाइंड आणि इंडेक्स मध्ये? फाइंड तुमचं काय करणार, असा डेटा जो डेटा सापडलाच नाही त्या दोन्ही पण याला, फाइंड निघालाय सर्चिंगसाठी, फाइंड जातोय पूर्ण स्ट्रिंगला एक्सप्लोर करतोय, त्याच्यामध्ये डेटाला सर्च करतोय, बरोबर, पण त्याला डेटा सापडलाच नाही. सेम सर फाइंड प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ देईल आणि इंडेक्स एरर देईल आपल्याला, हां थांबून टाकेल ठीक आहे. एक्झिक्युशन. हां फाइंड काय करणार, तुमचं जो प्रोग्रामचं एक्झिक्युशन आहे त्याला कंटिन्यूमध्ये ठेवणार, कारण त्याला डेटा नाही सापडला तर तो काय करतो, -1ला तुम्हाला प्रोड्यूस करतो आणि पुढं जातो. पण इंडेक्स काय करतो, तिथं स्टॉप होतो आणि एरर देतो की असं कोणता डेटा प्रेझेंटच नाही आहे. सो एक तर प्रॉपर डेटा पास करा किंवा तुम्ही त्या डेटा त्या स्ट्रिंगमध्ये पुट करा. लक्षात येते, म्हणजे की तुमचं एरर तुम्हाला तिथं काय करणार, बेसिकली तो शो करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला काउंट, फाइंड आणि इंडेक्समध्ये थोडं सिंटॅक्स बदलून काही वेगळं दाखवलं होतं. आत्तापर्यंत आपण फक्त डेटा पास करत होतो, आता आपण डेटासोबत काय पास करणार आहे, एक स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर सुद्धा देखील पास करणार. हा स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर काय डिफाईन करतोय, की तुम्ही जो डेटा सर्च करतोय, पायथन बाय डिफॉल्ट पूर्ण स्ट्रिंगमध्ये डेटाला सर्च करतो. लक्ष द्या, पायथन बाय डिफॉल्ट पूर्ण स्ट्रिंगमध्ये डेटाला सर्च करतोय, पण जेव्हा आपण काउंटमध्ये, फाइंडमध्ये आणि इंडेक्समध्ये असे स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर पण पास करू, तेव्हा आपण काय करतोय, एक स्पेसिफिक एरिया डिफाईन करतोय, त्या स्ट्रिंगमधला एक स्पेसिफिक एरिया डिफाईन करतोय आणि त्या स्पेसिफिक एरियामध्येच आपण काय सांगतोय, तो डेटाला सर्च करा. पूर्ण स्ट्रिंगमध्ये एक्सपांड नाही करायचे, पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च नाही करायचे, तेवढ्या स्पेसिफिक एरियामध्येच तुम्ही काय करा, डेटाला सर्च करा. हां व्यवस्थितपणे समजा, फाइंड काय, इंडेक्स काय आणि हा सिंटॅक्स काय. पहिले नॉर्मली तुमचं एवढं सिंटॅक्स आहे, फाइंड 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये डेटाला पास करा. बट तुम्ही डेटाला कॉमा लावून एक स्टार्ट इंडेक्स, म्हणजे की स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर देखील तुम्ही पास करू शकता. जेव्हा तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर पास करणार, तेव्हा तेवढ्या स्पेसिफिक एरियामध्येच तुमचा डेटा सर्च केला जाणार. जर का तो डेटा प्रेझेंट पण असेल, पूर्ण स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट असेल, पण या स्पेसिफिक एरियामध्ये नाही सापडला, तरी पण तुम्हाला काय भेटणार आहे, काउंट तुम्हाला 0 देणार, फाइंड तुम्हाला -1 देणार आणि इंडेक्स तुम्हाला एरर देणार. लक्षात घ्या, कन्सेप्ट समजतोय. आर फाइंड आणि आता आर इंडेक्स. बाय डिफॉल्ट तुमचा जो सर्चिंग आहे, पायथन जेव्हा सर्च करतोय तेव्हा तो कुठून स्टार्ट करतोय, लेफ्ट पासून स्टार्ट करतोय, म्हणजे 0 इंडेक्स नंबर पासून स्टार्ट करतोय आणि एंड इंडेक्स नंबर पर्यंत सर्च करतोय. पण जेव्हा तुम्ही आर फाइंड आणि आर इंडेक्स देणार, तेव्हा तुमची सर्चिंग कुठून स्टार्ट होईल, शेवटच्या कॅरेक्टर पासून स्टार्ट होईल, म्हणजे की -1 इंडेक्सिंग पासून चालू. असं पण मी म्हणू शकतो, -1 जो इंडेक्स नंबर आहे तिथून तुमचा डेटा सर्च करायचा, स्टॉप करायचा आहे आणि सुरुवातच्या कॅरेक्टर पर्यंत सर्च करायचं आहे. आर फाइंड आणि आर इंडेक्स सेमच आहे, जसं नॉर्मल फाइंड आणि नॉर्मल इंडेक्स आहे, तो बेसिकली लेफ्ट टू राईट जातोय आणि हा राईट टू लेफ्ट जातोय. समजलंय तुम्हाला आता. रिप्लेस ओल्ड आणि ओल्ड डेटा जो असेल आणि त्याला रिप्लेस करणार न्यू डेटा सोबत. हां ओल्ड डेटाला पहिले सर्च केला जाईल, जिथं त्याला सापडला तेवढं सगळं डेटाला तो पिक करणार आणि न्यू व्हॅल्यू सोबत रिप्लेस करणार. आता जर का एखादा डेटा नाही सापडला, पूर्ण स्ट्रिंगमध्ये ओल्ड डेटा सापडलाच नाही, तुम्ही असा डेटा पास करताय जो प्रेझेंटच नाही आहे, एक्झिस्टच करत नाही आहे, तेव्हा पायथन तुम्हाला ॲज इट इज जी स्ट्रिंग आहे, ओरिजिनल स्ट्रिंग, त्याला तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करणार. स्प्लिट काय करणार, तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमध्ये जो डेटा आहे त्या डेटाला आता स्प्लिट करणार आपण. एका कोणत्या तरी डेटाला घेऊन, त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या कोणत्या तरी स्पेसिफिक कॅरेक्टर्सला घेऊन आपण काय करणार, डेटाला आता स्प्लिट करणार. आणि जो डेटा स्प्लिट होणार आहे तो कुठं, कशा फॉर्ममध्ये जाऊन सेव्ह होणार, लिस्टच्या फॉर्ममध्ये जाऊन सेव्ह होणार. लिस्टमध्ये जाऊन तो डेटा काय करायला जाणार आहे, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये तिथं पुट केला जाईल. आता सपोज इथं मी डेटा दिलं होतं इज, काय दिलं होतं इज. सो पायथन जाऊन काय बघणार, इज, आणि त्या इजच्या जेवढं पहिले डेटा होता त्याला लिस्टमध्ये एका स्ट्रिंगमध्ये पुट करणार आणि इजच्या नंतरचा जेवढा डेटा होता त्याला सुद्धा लिस्टमध्ये सेकंड डेटा म्हणून त्याला पुट करणार. आता स्प्लिटच्या आतमध्ये तुम्हाला तो डेटा पास करायचा आहे ज्याच्या बेसिसवरती तुम्ही स्प्लिटिंग करणार आहे, ज्याच्या बेसिसवरती तुम्ही स्प्लिटिंग परफॉर्म करणार. सो इथं तुम्ही काय पण डेटा देऊ शकता. इथं आपण काय दिलेलं आहे, डेटा स्पेस दिली. इथं आपण काय दिलेलं आहे, डबल स्पेस. पण जेव्हा डेटा सापडलाच नाही स्प्लिट करण्यासाठी, तेव्हा काय झालं,
मी स्प्लिट मेथडच्या आतमध्ये जो डेटा दिला पायथन त्याला घेतोय आणि स्ट्रिंगमध्ये जाऊन बघतोय कुठं प्रेझेंट आहे तो डेटा आणि त्याच्या बेसिसवरती तो स्प्लिट करतोय पण त्याला डेटा सापडलाच नाही. मग ओरिजिनलची कशा फॉर्ममध्ये रिटर्न करणार? लिस्ट. लिस्टच्या फॉर्ममध्येच रिटर्न करणार. ते म्हणून त्या लिस्टच्या आतमध्ये तुमची पूर्ण स्ट्रिंग ॲज इट इज एका स्ट्रिंगमध्ये पुट केली जाणार. लक्षात येतोय? मग होतं तुमचं जॉईन. काय होतं तुमचं? जॉईन. जॉईन काय करणार? जी लिस्ट आहे तुमची त्याला स्ट्रिंगमध्ये परत आणण्याचं काम करणार. मग एक बनवायची एम्प्टी स्ट्रिंग, एक एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करायची, त्याला डॉट करून काय पास करायचं? जॉईन मेथड. आणि जॉईन मेथडच्या आतमध्ये तुमची असणार लिस्ट ऑब्जेक्ट. त्या लिस्टमध्ये ठीक आहे, आता त्या लिस्टमध्ये जो डेटा आहे तो कसं सेव्ह आहे तुमचं? पहिलं डेटा, त्याच्यानंतर दुसरं डेटा आणि पहिल्या डेटाच्या मध्ये कोण आहे? कॉमा. म्हणजे पायथन बाय डिफॉल्ट कॉमाला घेणार आणि एक एक डेटाला पिक करून त्याच्या आतमध्ये सोडत जाणार. म्हणजे ही जी एम्प्टी स्ट्रिंग तुम्ही बनवली आहे, ही जी एम्प्टी स्ट्रिंग तुम्ही बनवलेली आहे त्या एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये पायथन लिस्टमधला एक एक डेटा पिक करणार आणि त्या एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये पुट करत जाणार. आणि जेव्हा जसा तो पहिला डेटा पिक करणार, पहिला डेटा कोणता पिक करणार? तो या लिस्टमधून पायथन. त्या पायथनला पिक करून या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये पास करणार, एम्प्टी स्ट्रिंगमध्ये स्टोअर करणार. मग पायथन याच्यामध्ये येणार. आता दुसरा डेटा कोणता आहे? इज आहे. इज पण पिक होणार आणि या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये पास केला जाणार. मग पायथन आणि इजमध्ये कोण येणार? स्पेस येणार. कारण तुम्ही तो जो डेटा दिलेला असतो त्या एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये, त्या एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्ही जो पण डेटा दिलेला असेल तो डेटा तुमचं सेपरेशनसाठी हेल्प करणार. लिस्टमधून जो एक एक डेटा पिक केला जातोय आणि स्ट्रिंगमध्ये पुट केला जातोय, एम्प्टी स्ट्रिंगमध्ये पुट केला जातोय, त्या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये दोन डेटा कशाने सेपरेट होणार? इथं तुम्ही जो डेटा देणार आहे तो. इथं मी स्पेस दिलं, इथं जर का मी मायनस दिलं, लक्षात घ्या, इथं मी मायनस सिम्बॉल दिलं तर प्रत्येक डेटा कशाने सेपरेट होईल? मायनस सिम्बॉलने सेपरेट होणार. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. पण आपल्याला मायनसनी नाही सेपरेट करायचं, आपल्याला एक सेंटेन्स तिथं दाखवायचं आहे. तर प्रत्येक सेंटेन्समध्ये दोन वर्ड्सच्या मध्ये कोण असतोय? स्पेस असती. तर आपण तिथं स्पेसला पुट करू. लक्षात येतोय? हे तुमचे महत्त्वाचे मेथड्स आहे, यांना अंडरस्टँड करा प्रॉपरमध्ये. पुढचे सगळे मेथड्स तुम्हाला इझीमध्ये समजणार. लक्षात येतोय? काय पण अडचण असेल, नाही समजलं असेल हे 12 मेथड्स तर विचारून घ्या आणि मग आपण पुढे जाऊ. किती? 16. ओके, चालू करू आपण. चला, आज आपण वेगवेगळ्या मेथड्सला आता बघून घेऊ. हां, सोपे मेथड्स आहे आता. पुढचे सगळे मेथड सोपे. फक्त मी डेफिनेशन लिहितो, इम्प्लिमेंट करतो, सोबत तुम्ही पण करा, लगेच तुम्हाला अंडरस्टँड होणार. चला, 13th मेथड आहे स्ट्रिप मेथड. स्ट्रिपचं डेफिनेशन काय? हां, स्ट्रिप मेथडचं वर्किंग काय? सपोज हा बेसिकली काय करणार? तुमचे अननेसेसरी जे स्पेसेस असतात ना, अननेसेसरी व्हाईट स्पेसेस, त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करणार. लक्षात द्या, अननेसेसरी व्हाईट स्पेसेस किंवा अननेसेसरी स्पेसेस पण तुम्ही त्यांना म्हणू शकता, जे स्ट्रिंगच्या सुरुवातीला प्रेझेंट असतो आणि स्ट्रिंगच्या एंडिंगला प्रेझेंट असतो, ते स्पेसेस फक्त रिमूव्ह करणार. लक्ष देऊन ऐका. हां, तुम्ही एखादी स्ट्रिंग बनवली, त्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही स्ट्रिंग कशी क्रिएट करतात तुम्ही? चला, हां, 2 कोट्स लावतात, एक स्टार्टिंग कोट, एक एंडिंग कोट. त्या 2 कोट्सच्या मध्ये तुम्ही तुमचा डेटाला पुट करतात, तुमचं कंटेंट तुम्ही तिथं राईट करता. आता मी काय करणार? इथं माझी स्ट्रिंगची सुरुवात झाली, तर सुरुवातीपासूनच मला कंटेंट लिहायला सुरुवात करायला पाहिजे ना. पण मी नाही केलं. मी काय केलं? मी अननेसेसरी काय केले? पहिले स्पेसेस देऊन टाकले, काय अशा पद्धतीने, ज्याचा काहीच यूज नाही. आणि मग मी काय करतोय? माझा जो कंटेंट आहे त्या कंटेंटला लिहितोय आणि तिथून मला काय करायला पाहिजे? एंड करायला पाहिजे ना माझी स्ट्रिंग. पण मी एंड पण नाही करत आहे. मी काय करतोय? त्यांच्यामध्ये अजून स्पेसेसला काय करतोय? प्रोव्हाइड. आणि मग आता मी काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. कुणाला प्रिंट करणार आहे? मी S1ला प्रिंट करणार आहे आणि चेक करणार आहे की काय येतं.
आला आउटपुट. हां, आउटपुट स्क्रीनवरती पण तुम्ही आउटपुट चेक करू शकता. कसं आउटपुट आलेले, सुरुवातीपासून काय आलेले, स्पेसेस आलेले, अननेसेसरी स्पेसेस आलेले. हां, आणि पायथन हा जो वर्ड आहे त्याच्यानंतर पण काही असे स्पेसेस इथं प्रोव्हाइड झाले. हां, आता स्ट्रिप फंक्शन काय सांगतोय, मी असे सगळे अननेसेसरी स्पेसेस तुमच्या स्ट्रिंगमधून, तुमच्या डेटामधून रिमूव्ह करून टाकेल. स्ट्रिप फंक्शन, स्ट्रिप मेथड काय सांगतोय की असे अननेसेसरी जेवढे पण स्पेसेस आहे ना, व्हाईट स्पेसेस, मी त्यांना काय करणार, रिमूव्ह करणार. पण कोणते अननेसेसरी व्हाईट स्पेसेस, जे स्ट्रिंगच्या सुरुवातीला प्रेझेंट असतात आणि स्ट्रिंगच्या एंडिंगला प्रेझेंट असतात, तेच फक्त. पण सपोज जर का मी इथं असं लिहिलं पायथन इज ए आणि इथं अजून स्पेस देतोय आणि आता मी लिहितोय प्रोग्राम. हां, आणि इथं लावतोय फुल स्टॉप. हां, लक्षात येतोय. आता इथं पण मी काय दिलेलं आहे, अननेसेसरी स्पेसेसच दिलेले आहे. 2 वर्ड्सच्या मध्ये इंग्लिशमध्ये आपण एक नॉर्मली स्पेस प्रोव्हाइड करत असतो, ग्रामरचे जे रूल्स असतात त्या बेसिकली. पण आपण इथं काय करतोय, काय अशा पद्धतीने आपण काहीतरी लिहितोय जे की अननेसेसरी परत इथं स्पेस क्रिएट होते. पण आता आम्ही काय करणार आहे, इथं प्रिंट करणार आहे आणि S1 डॉट स्ट्रिपला अप्लाय करणार आहे आणि रन करणार आहे. बघा, झाले तुमचे अननेसेसरी स्पेस रिमूव्ह. ही पहिली तुमची ओरिजिनल स्ट्रिंग ज्याला S1 मध्ये आपण प्रिंट केलं होतं. हां, ही तुमची ओरिजिनल स्ट्रिंग ॲज इट इज इथं प्रिंट झालेली बघून घ्या. आणि खाली तुमचे सगळे अननेसेसरी स्पेस, स्ट्रिंगच्या सुरुवातीला जे स्पेसेस प्रेझेंट होते ते स्पेसेस पायथनने रिमूव्ह केले. लक्षात. पण ए हा जो वर्ड आहे ए आणि हा जो वर्ड आहे प्रोग्रॅमिंग, या दोघांच्या मधून जे स्पेसेस होते अननेसेसरी, पायथनने त्यांना रिमूव्ह नाही केले. पायथन त्यांना कधी रिमूव्ह पण नाही करणार. कारण स्ट्रिप फंक्शन काय सांगतोय, मी कोणते अननेसेसरी व्हाईट स्पेस रिमूव्ह करणार, स्टार्टिंग आणि एंडिंग फक्त. बाकी कंटेंटच्या मध्ये, तुमच्या कंटेंटच्या मध्ये जे अननेसेसरी स्पेस असेल त्याला मी रिमूव्ह नाही करू शकतो. लक्षात येतंय. स्ट्रिपचं काय यूज होणार. पुढचं आहे त्याचंच व्हेरिएशन आहे, एल स्ट्रिप म्हणून, म्हणजे की लेफ्ट साईड स्ट्रिप असं तुम्ही त्यांना म्हणू शकता. एल स्ट्रिप काय सांगतोय, मी फक्त कोणते स्पेसेस रिमूव्ह करणार, सुरुवातीचे स्पेसेस म्हणजे की स्टार्टिंगचे स्पेसेस मी रिमूव्ह करणार. एंडिंगचे जे स्पेसेस आहे ना अननेसेसरी, त्याला तसंच ठेवा. लक्षात घ्या. काय करणार, मी फक्त स्टार्टिंगचे स्पेसेसला रिमूव्ह करणार. प्रिंट S1 डॉट एल स्ट्रिपला काय करणार, मी इथं अप्लाय करणार आणि कोडला रन करणार. परत तुमचे सुरुवातीचे स्पेसेस त्यांनी काय केलेले इथं रिमूव्ह केले. आता तुम्ही म्हणणार की एंडिंगचे स्पेसेस कसे चेक करायचे. सो त्याला चेक करण्यासाठी तुमच्याकडे एक ऑप्शन्स अवेलेबल आहे, लेंथ फंक्शन आहे आपल्याकडं. त्या लेंथ फंक्शनला आपण यूज करून चेक करू शकतो. याची जेव्हा लेंथ कॅल्क्युलेट करणार तेव्हा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसे जे हे स्पेसेस आहेत ते अजून पण स्क्रीनमध्ये तसेच अवेलेबल, हे रिमूव्ह नाही झाले. हां, या इथं जो कॅल्क्युलेट होणार ना, इथं सगळं स्पेसेस रिमूव्ह झाले. जेव्हा नुसतं स्ट्रिप मेथड अप्लाय केली जाते ना, तेव्हा स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे दोन्ही स्पेसेस रिमूव्ह केले जातात. पण जेव्हा तुम्ही एल स्ट्रिपला अप्लाय करतात तेव्हा फक्त स्टार्टिंगचे स्पेसेस रिमूव्ह होतात, एंडिंगचे स्पेस तसेच राहतात. तशाच त्याच्यामध्ये अजून एक आहे आर स्ट्रिप म्हणून. हा बेसिकली तुमचे एंडिंगचे स्पेस रिमूव्ह करतो आणि स्टार्टिंगचे स्पेस तसेच ठेवतो. त्याचा अपोजिट आर स्ट्रिपला अप्लाय करतोय, प्रोग्राम रन करतोय. ठेवा, सुरुवातीचे स्पेस त्यांनी काय केले तसेच ठेवलेले, पण इथून पुढचे जे स्पेसेस असणार आहेत ते पायथननी काय केले असते, रिमूव्ह करून टाकले असते. नोट डाऊन करा.
नेक्स्ट आहे 16th मेथड, स्टार्ट्स विथ आणि एंड्स विथ तुमचा आहे. प्रिंट करणार मी आता. चला याच्यासाठी मी परत डेटा घेऊन येतो. एसलाच पायथन इज ए प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याच्यामध्ये ॲप्लाय करतो स्टार्ट्स विथला. सांग आता लक्ष द्या, स्टार्ट्स विथ एक आहे आणि एक आहे एंड्स विथ. आता जो स्टार्ट्स विथ मेथड आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही पास करणार तुमचा डेटा आणि पायथन फक्त एवढंच चेक करणार की त्या स्ट्रिंगची जी सुरुवात आहे, स्ट्रिंगची जी स्टार्टिंग आहे या डेटानी झालेली आहे का नाही. तुम्ही स्टार्ट्स विथ मेथडच्या आतमध्ये जो डेटा पास करणार आहे पायथन त्या डेटाला पिक करतो आणि तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगच्या सुरुवातीला जाऊन फक्त चेक करणार की असा कोणता डेटानी सुरुवात होतीये का नाही होती. लक्षात येतोय. आणि जर का त्यांनी स्टार्टिंग होत असेल तर तो तुम्हाला काय देणार, ट्रू देणार आणि जर का नसेल होत तर तुम्हाला फॉल्स देणार. चला आता काय होतं इथं, ट्रू का फॉल्स. ट्रू, पायथननी सुरुवात होतीये. लक्षात येतोय. इथं काय होईल, आता S1 घेतोय, S1 तुमचा इथं आहे. फॉल्स का बरं, का फॉल्स. आता सुरुवातीला स्पेसेस आहे इथं. हां हे जर का मी इथून चेक करतोय तर मला काय सापडतोय, स्पेस सापडतोय. पण मला सुरुवातीला काय सापडायला पाहिजे होतं, पायथन हा वर्डच सापडायला पाहिजे होतं पण मला नाही सापडत आहे. सो त्या केसमध्ये काय होणार, मला फॉल्स. नेक्स्ट आहे 17 एंड्स विथ. काय होणार आहे तुमचं, एंड्स विथ. चला चेक करा होतोय का एंड्स विथ. ट्रू येईल. मला ट्रू. लक्षात येतोय. जसं स्टार्ट्स विथ आहे तसंच एंड्स विथ. तो स्ट्रिंगच्या एंडिंगला जाऊन बघत बसणार आहे असा कोणता डेटा तिथं आहे असेल तर तो तुम्हाला देणार. इथून जर का मी नॉर्मली फुल स्टॉप सुद्धा रिमूव्ह केलं, लक्ष द्या, फुल स्टॉप सुद्धा रिमूव्ह केलं तर काय होईल, फुल स्टॉप. आता सुरुवात लँग्वेज नाही, सुरुवात सॉरी एंडिंग लँग्वेजनी नाही. एंडिंग काय आहे तुमचं, फुल स्टॉप आहे, ई ए जी ए यू जी अशा पद्धतीने तो काय करणार, बघत जाणार. द्या लक्ष. नेक्स्ट तुमची मेथड आहे इज अल्फा मेथड. नेक्स्ट मेथड आहे इज अल्फा मेथड. आता इज अल्फा मेथड काय सांगते, तुमचं जी पण स्ट्रिंग असणार आहे त्या स्ट्रिंगमध्ये फक्त आणि फक्त अल्फाबेट्सच प्रेझेंट पाहिजे, बाकी दुसरा काहीच नको. लक्षात येतोय, फक्त अल्फाबेट्सच तुमचे काय राहणार आहे, प्रेझेंट राहणार. सांगा आता काय होईल याचं उत्तर. हा पण तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्येच उत्तर देणार.
तर यस जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमध्ये फक्त अल्फाबेट्सच प्रेझेंट आहे का नाही, फक्त एवढंच चेक होणार. जर का प्रेझेंट असतील फक्त अल्फाबेट्स तर ट्रू, आणि जर का नसतील तर फॉल्स. ट्रू, फॉल्स. फॉल्स. ओके, काय आलंय? फॉल्स आलं. का आलं फॉल्स? स्पेसेसमुळे स्पेसेसमुळे. मी काय आणि म्हणतो, डॉट. डॉट पण आहे. फक्त अल्फाबेट्स प्रेझेंट पाहिजे ना. मी काय म्हणते, अल्फाबेट्स, आणि अल्फाबेट्स आहे फक्त A to Z मध्येच. 26 कॅरेक्टर्सच असतात, त्याच्यामध्ये काय व्हाईट स्पेस कधी बोललं गेलेलं नाही, आणि फुल स्टॉप सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही की ते अल्फाबेट्स आहेत. लक्षात येतोय? सो ट्रू कधी येणार, जेव्हा स्ट्रिंगमध्ये फक्त आणि फक्त अल्फाबेट्स प्रेझेंट असतील. तसंच तुमच्याकडं अजून पण फंक्शन मेथड्स आहे. इज डिजिट म्हणून एक आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय पाहिजे, डिजिट्सच प्रेझेंट पाहिजे. काय प्रेझेंट पाहिजे? फक्त आणि फक्त डिजिट्स. सो आपण काय करणार आहे, एक एस, आपल्याला एस मध्ये आता सपोज चेक केलं तर फॉल्सच येणार आहे, पण मी तर काय करतोय की S2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्या आतमध्ये असा काहीतरी डेटा स्टोअर करतो. सो आता काय होईल, ट्रू येईल का फॉल्स येईल? S2 नाही, का आलंय? ट्रू आलं. लक्षात येतोय? तर स्ट्रिंगच्या आतमध्ये फक्त आणि फक्त डिजिट्स. हां, आता ह्याच्यामध्ये जर का मी अल्फाबेट्स टाकले, ह्याच्यामध्ये जर का मी फुल स्टॉप टाकलं, कोणतं पण सिम्बॉल टाकलं, तर काय होईल ते? फॉल्स होईल. नीट लक्ष द्या. इज अल्फा म्हणजे काय? फक्त अल्फाबेट्स पाहिजे, बाकी दुसरं काय. इज डिजिट म्हणजे काय? फक्त डिजिट्स प्रेझेंट पाहिजे. आता जर का मी ह्याला केलं, आता काय, बोला आता काय होईल या स्टेपमध्ये? फॉल्स. का फॉल्स? काय ना, फॉल्स आहे. इज डिजिट म्हणजे फक्त तुमचे इंटिजर नंबर्स. नोट डाऊन करा, पॉईंट नोट डाऊन करा. फक्त फक्त तुमचे काय असणार, तुमचे इंटिजर नंबर्स. ह्याला मी देतोय मायनस. चला ह्याला पण चेक करू आपण. आता काय होतंय सांगा, काय होईल? -1 2 3 4 5 6 मध्ये काय आलेलं आहे? फॉल्स. म्हणजे की फक्त पॉझिटिव्ह इंटिजर नंबर म्हणू शकतो मी. हां, बरोबर ना? का निगेटिव्ह इंटिजर पण? तसे नोट्स नाही सर, ते साईनमुळे होतंय ना. साईनमुळे होतं. सो त्या केसमध्ये जर का डिजिट्स तुम्ही चेक करताय तर तिथं नोट डाऊन करा की कोणताही सिम्बॉल व्हॅलिड नाही, कोणता व्हाईट स्पेस पण व्हॅलिड नाही, फक्त डिजिट्स पाहिजे. डेसिमल नंबर्सही नको आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजर नंबर्सही नको आहे. मग मला जर का डेसिमलला चेक करायचं असेल तर माझ्याकडे आहे इज डेसिमल म्हणून एक फंक्शन. काय आहे? इज डेसिमल. आता केस3 नावाचं व्हेरिएबल बनवतोय. बेसिकली हा डी, एकच मिनिट चेक करू. हा पण सेम वर्किंग आहे, जसं डिजिट आहे तसंच आहे. दोनच चेक करू. ट्रू येतोय.
ठीक, इज डिजिट आणि इज डेसिमल दोन्ही पण तुमचे सेमच आहे. बेसिकली फक्त इज डिजिट आणि इज डेसिमलमध्ये तुम्हाला जो इज डेसिमल मेथड असतो तो स्पेसिफिक फक्त 0 to 9 मध्ये जे नंबर्स असतात ना त्यांना जाऊन फक्त प्रत्येक कॅरेक्टरवरती चेक करतो, असं त्याचं वर्किंग आहे. 0 to 9 मध्ये जो डेटा आहे ना, इज डिजिट आणि इज डेसिमल काय करतो, चेक करतो प्रत्येक कॅरेक्टरवरतीच. ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये जे मोर स्ट्रिक्ट आहे, म्हणजे की जास्त स्ट्रिक्ट जर का म्हणायला गेलं की कोण असेल तर तो असणार आहे तुमचं इज डिजिट, इज डेसिमल. आणि इज डिजिट तुमचं ॲज कम्पेअर्ड टू इज डेसिमल लेस स्ट्रिक्ट असणार आहे. अजून एक त्यांचं फीचर आहे इज डेसिमलमध्ये, एक सुपरस्क्रिप्ट म्हणून डेटा असतो. हां, सुपरस्क्रिप्ट म्हणून डेटा असतो, म्हणजे की टू द पॉवरमध्ये जो डेटा आपण लावतो ना त्या केसमध्ये. सो त्याला इज डेसिमल सपोर्ट नाही करत आणि त्याच केसमध्ये तुमचं इज डिजिट त्याला सपोर्ट करतो. म्हणजे की कसं म्हणतोय, तुम्ही जेव्हा पण मॅथ्समध्ये 2 to the power of 2 लिहिताय, कसं लिहितात तुम्ही, 2 लिहितात त्याच्या पॉवरमध्ये तुम्ही कोणता नंबर राईट करतात, 2 नंबरला राईट करतात, बरोबर ना. सो 2च्या पॉवरमध्ये तुम्ही कोणता नंबर लिहिताय, 2 नंबरला तुम्ही काय करताय, राईट करताय. सो त्या केसमध्ये जर का असा कोणता डेटा आपण चेक करतो इज डिजिट आणि इज डेसिमलमध्ये, हां, तर त्या केसमध्ये तुमचा जो इज डिजिट आहे त्याला तो सपोर्ट करणार, पण इज डेसिमल त्याला सपोर्ट करत नाही. इज डेसिमल फक्त 0 to 9 पर्यंतचे जे नंबर्स आहे त्यांनाच फक्त नोटीस करतो आणि तुम्हाला आन्सर ट्रू आणि फॉल्समध्ये. लक्षात घ्या. हां, डेसिमल नंबर्स बेसिकली तुमच्या इथं चेक नाही होणार. डेसिमल नंबर्स कारण इथं तुमचं फुल स्टॉप तो ट्रीट होतोय, तो कॅरेक्टर म्हणून एक ट्रीट केला जातोय. हां, डिजिट्सच्या पलीकडे जाऊन तो कॅरेक्टर एक ट्रीट होतोय, म्हणून ती गोष्ट तुम्ही इथं चेक नाही करू शकता. लक्षात येतोय आता. हां, इज डिजिट आणि इज डेसिमल दोघांचं वर्किंग सेमच आहे. 0 to 9 पर्यंतचे जे डेटा असतो त्याला तो प्रत्येक कॅरेक्टरवरती प्रेझेंट आहे का नाही तो चेक करणार. म्हणजे हा तुमचा पहिला कॅरेक्टर आहे, जेव्हा पायथन स्ट्रिंगमध्ये एंटर झाला त्यांनी पहिलं कॅरेक्टर चेक केला, तो काय सापडला, त्याला मायनस सापडला, तिथंच तो फेल झाला आणि त्यांनी फॉल्स दिला. मग असं प्रत्येक कॅरेक्टर पायथन काय करतोय, हा पहिला कॅरेक्टर, हा तुमचा दुसरा कॅरेक्टर, तिसरं, चौथं, पाचवं, असा एक एक कॅरेक्टर चेक करतोय, तो 0 to 9 मध्ये आहे का नाही फक्त एवढंच बघणार आहे. दोन्ही पण मेथड्स तुमचे 0 to 9 मध्ये आहे का नाही. जर का 0 to 9 मध्ये असतील तर ट्रू, नसतील तर तुम्हाला फॉल्स आहे. लिहून घ्या व्यवस्थित. त्याच्यामध्ये डिफरन्स ॲड करा. इज डिजिट इज डेसिमलमध्ये जास्त स्ट्रिक्ट तुमचं इज डेसिमल आहे आणि लेस स्ट्रिक्ट तुमचं इज डिजिट आहे. झालं, इथपर्यंत आलं. सर हॅलो सर हां,
सर 20 नंबरचं सांगता का परत शॉर्टकटमध्ये 20 नंबरचं आहे. ठीक. ते क्वेश्चन नाही का काय सांगतोय इज. समा ठीक आहे. हां सांगा परत. इज डिजिट आहे आणि इज डेसिमल आहे. हां, इज डिजिटचं यूज कुठं करणार तुम्ही? तुमचा जो स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंगच्या आतमध्ये जो पण डेटा आहे त्या डेटाला चेक करताय की तो जो डेटा आहे तो तुमचा फक्त न्यूमेरिक फॉर्ममध्ये आहे का नाही, किंवा त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आहे किंवा कोणतं कॅरेक्टर प्रेझेंट आहे का. जर का अल्फाबेट्स आणि कॅरेक्टर्स प्रेझेंट असतील तर फॉल्स येणार, आणि जर का फक्त न्यूमेरिक डेटा असतील तर तुम्हाला काय येणार? ट्रू येणार. दोघांचं वर्किंग सेम, इज डिजिट पण आणि इज डेसिमल पण. तुम्ही एक स्ट्रिंग क्रिएट करणार, त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कंटेंट राईट डाऊन करणार. लक्षात येतोय? तुम्ही काय करणार? तुमचं कंटेंट तिथं राईट डाऊन करणार. त्या कंटेंटमध्ये तुम्ही जो पण डेटा राईट करताय तो डेटा तुमचा फक्त न्यूमेरिक आहे का त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आणि अजून काय कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे का नाही हा चेक केला जातो. जर का फक्त न्यूमेरिक असेल तर ट्रू, आणि जर का त्याच्यामध्ये एकही अल्फाबेट एकही कॅरेक्टर प्रेझेंट झाला तर फॉल्स तुम्हाला देणार. कोण? दोन्ही पण, इज डिजिट पण आणि इज डेसिमल पण. लक्षात येतोय? दोघांचं पण वर्किंग सेम. जसं इज डिजिटचं वर्किंग आहे सेम तसंच इज डेसिमलचं पण वर्किंग. हा पहिला पॉईंट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर करा. जसं इज डिजिटचं वर्किंग आहे सेम तसंच वर्किंग तुमचं इज डेसिमलचं आहे. लक्षात येतोय? दोघं पण चेक करताय की स्ट्रिंगच्या आतमध्ये तुमचं कोणता डेटा आहे, न्यूमेरिक डेटा आहे का अल्फाबेट किंवा कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. जर का प्रेझेंट झालं एकही अल्फाबेट एकही कॅरेक्टर तर फॉल्स, आणि फक्त न्यूमेरिक असेल तर ट्रू असणार. क्लिअर आहे इथपर्यंत? सो इज डिजिट आणि इज डेसिमल दोन्ही पण सेम वर्किंग करणार आहे तुमचं. मग आता असेच आपल्याकडं इजच्या नंतर लावणारे भरपूर सेंटेन्सेस आहे, भरपूर आपल्याकडं मेथड्स अवेलेबल आहे. तुम्ही पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकतात आता इथून पुढे. जसं की एक आहे इज स्पेस. इज स्पेसचा अर्थ काय की तुमची जी पण स्ट्रिंग असणार आहे ना त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये फक्त व्हाईट स्पेसेसच प्रेझेंट पाहिजे, म्हणजे की फक्त स्पेस असणार. जर का स्पेस सोडून अल्फाबेट आला, कॅरेक्टर आला, न्यूमेरिक डेटा आला तर लगेच फॉल्स. लक्षात येतोय? कसं म्हणतोय मी? चला, एक S4 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये डेटा आहे का? नाही, फक्त काय व्हाईट स्पेस कॅरेक्टर आहे. कोणते कॅरेक्टर आहे? फक्त व्हाईट स्पेस कॅरेक्टर. आणि त्याला मी जर का चेक करणार, कसं चेक करणार? प्रिंट S4 डॉट काय लावणार? ई स्पेस लावणार, आणि जेव्हा रन करणार काय आलंय मला आता? ट्रू आन्सर इथं भेटतो. लक्षात येतोय? कन्सेप्ट समजा ई स्पेस. तेच जर का मी त्याच्यामध्ये टाकलं एखादं ए कॅरेक्टर, आता काय होईल? मला येणार फॉल्स. बरोबर? फॉल्स येणार. लक्षात येतोय? म्हणजे स्ट्रिंगच्या आतमध्ये काय प्रेझेंट पाहिजे? फक्त व्हाईट स्पेसेस प्रेझेंट पाहिजे. तसंच आहे एक आहे तुमचं इज अल्फा नम. आता म्हणजे की हा काय सांगतोय? तुमची जी स्ट्रिंग असणार आहे त्याच्यामध्ये अल्फाबेट, न्यूमेरिक कॅरेक्टर्स प्रेझेंट पाहिजे. म्हणजे अल्फाबेट्स पण असणार आणि न्यूमेरिक पण असणार, दोघांपैकी एक नाही आहे. तुम्ही म्हणणार दोन्ही पण सोबत प्रेझेंट पाहिजे, असं या मेथडचं यूज आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा पण तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करताय त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट काय पुट करणार तुम्ही? अल्फाबेट्स पण, आणि तुमचं काय पुट करणार अजून? न्यूमेरिक सुद्धा तुम्ही डेटा पुट करणार. आणि मग तुम्ही जेव्हा त्याला चेक करणार तेव्हाच तो तुम्हाला काय देणार? ट्रू व्हॅल्यू रिटर्न करणार. काय आलंय? ट्रू आहे. लक्षात येते? इथून जर का मी फक्त 1 2 3 काढून टाकलं आणि काय ठेवतोय? नुसतं पायथन ठेवतोय. आता मी कोड रन करतोय, आता काय येणार मला? फॉल्स येणार. कारण अल्फाबेट्स आहे पण सोबत काय पाहिजे होते? न्यूमेरिक कॅरेक्टर्स पण पाहिजे होते. आला आहे का न्यूमेरिक कॅरेक्टर्स? नाही. त्या केसमध्ये
याच्यामध्ये पुट करा अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स सोबत. अल्फा न्यूमेरिक प्लस अल्फाबेट्स आणि प्लस नंबर्स कोणते पण तुमचे व्हॅलिड असतील. तिथं ऑर लिहा डायरेक्ट, प्लस पण नका, ऑरला राईट करा. एक तर अल्फा काय पाहिजे, अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स पाहिजे किंवा फक्त अल्फाबेट्स पाहिजे किंवा फक्त तुमचे काय पाहिजे इथं नंबर्स प्रेझेंट पाहिजे. सो तिन्ही पण चेक करून बघा तिथे. सो असे पाहिजे तेवढे मेथड्स तुमच्यासमोर मांडलेले, तुम्ही त्यांना आता यूज करा तुमच्या स्ट्रिंग्सवरती, तुमच्या डेटावरती. जेव्हा पण डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहे त्याची व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी तुम्ही हे सगळे मेथड्सला तुम्ही बेसिकली अप्लाय करणार किंवा त्या डेटाला चेंज करण्यासाठी तुम्ही त्याला अप्लाय करणार. एक तर तुम्ही डेटाला मॅनिप्युलेट करणार त्या स्ट्रिंग कन्सेप्ट मेथडचं यूज करून किंवा त्या डेटाला चेक करण्यासाठी तुम्ही यूज करणार. सो असे डेटा चेकसाठी तुमच्याकडे आहे इज अल्फा, इज डिजिट, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, असे जे मेथड्स आहेत त्यांना तुम्ही काय करणार यूज करणार. आणि डेटाला क्लीन करण्यासाठी, डेटाला मॅनिप्युलेट करण्यासाठी तुम्ही हे जे मेथड्स आहे वरचे यांना तुम्ही यूज करा. लक्षात घ्या, डेटा चेक करण्यासाठी इज स्पेस, इज अल्फा नम, इज डेसिमल, इज डिजिट, इज अल्फा, इज डिजिट असे तुम्ही काय करणार मेथड्सला यूज करा. तसंच तुमच्याकडं बाकीचे पण मेथड्स अवेलेबल आहे ज्यांना तुम्ही तिथं यूज करू शकता. जसं की एक आहे इज अप्पर, असे पण मेथड्स आपल्याकडे काय आज अवेलेबल आहे. सेम आहे इज लोअर, म्हणजे की इज अप्पर आणि इज लोअरची डेफिनेशन काय असणार आहे. अप्परची डेफिनेशन काय होती की सगळा जो डेटा आहे तो कशामध्ये प्रेझेंट पाहिजे, कॅरेक्टर्स कॅपिटल लेटर्समध्ये प्रेझेंट. सो जेव्हा तुम्ही अशा स्ट्रिंगवरती इज अप्परला अप्लाय करणार तो काय चेक करतोय सगळा जो डेटा आहे तो कॅपिटलमध्ये आहे का नाही. लक्षात येतोय, जर का डेटा सगळं कॅपिटलमध्ये असेल तर तुम्हाला काय येणार ट्रू येणार. जर का एकही कॅरेक्टर तुमचं स्मॉलमध्ये असेल तर काय होणार तो फॉल्समध्ये तुम्हाला रिटर्न. सेम तसंच इज लोअर आहे, इज टायटल सुद्धा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. सो आता या मेथड्सला तुम्ही अप्लाय करा आणि चेक करा की कसं यांचं यूज आहे. बेसिकली जो ह्यांची डेफिनेशन होती अप्पर आणि लोअर तो त्याच डेफिनेशनला फक्त चेक करतो. आता तो डेफिनेशनला अप्लाय नाही करत आहे, आपण आता डेफिनेशनला अप्लाय नाही करत आहे, आता आपण डेफिनेशनला चेक करतो बेसिकली. लक्षात येते तुमच्या की जो स्ट्रिंग आहे तो खरंच त्या फॉर्ममध्ये आहे का नाही, असं आपलं काय चालू आहे आता चेकिंग चालू आहे. लक्षात येतं मेथड्स. हां अजून एवढेच मेन आहे तुमच्यासाठी. अजून जेवढे मला माहिती मी तुम्हाला सगळे एक एक करून मांडून देतो. एक आहे आपल्याकडं इज आयडेंटिफायर. आता
इज आयडेंटिफायरला सगळ्यात सोपं ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार, व्हेरिएबल नेमिंग रूल्सला तुम्ही लक्षात आणा. तुमचे व्हेरिएबल नेमिंग रूल्स, जेव्हा तुम्हाला व्हेरिएबलचं कन्सेप्ट सांगितलं होतं तिथं मी तुम्हाला व्हेरिएबल नेमिंग रूल्स पण दाखवले होते. लक्षात येतंय? सो व्हेरिएबल नेमिंग रूल्सला काय करायचं, इथं अप्लाय करायचे आणि चेक करायचे. सगळे व्हेरिएबल नेमिंग रूल्स नाही, लक्षात घ्या, सगळे व्हेरिएबल नेमिंग रूल्स नाही, फक्त सुरुवातीचे 2-3. म्हणजे की तुमची जी स्ट्रिंग व्हेरिएबलचं रूल काय होतं की त्याच्यामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट्स, नंबर्स आणि अंडरस्कोर सिम्बॉल. सो सेम इज आयडेंटिफायर पण काय सांगतोय की त्याची जी स्ट्रिंग असेल त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, अल्फाबेट्स, नंबर्स किंवा अंडरस्कोरचं सिम्बॉल. म्हणजे आणि अजून काय रूल्स होते त्याच्यामध्ये की जो व्हेरिएबलचं नेम आहे त्याची सुरुवात तुम्ही नंबर्सनी नाही करू शकत, बरोबर. सो या स्ट्रिंगमध्ये पण नंबर्सनीच तुमची सुरुवात नाही होणार. 2 वर्ड्सच्या मध्ये स्पेस प्रेझेंट नाही पाहिजे, तुम्ही काय यूज करणार, अंडरस्कोर सिम्बॉल यूज करणार. सो असेच रूल्स तुम्हाला इथं काय करायचे, यूज करायचे आहे. करा, क्रिएट करा. सांगा एक एक करून काय होईल आता, ट्रू का फॉल्सच येणार याचं पण. बोला. काय आलं तुमचं, ट्रू फॉल्स फॉल्स. पहिल्याचं काय आलं, ट्रू आलं. दुसऱ्याचं फॉल्स येणार, हां, नंबर स्टार्ट होतोय आणि तिसऱ्यामध्ये 2 वर्ड्सच्या मध्ये स्पेस आहे. इथं जर का मी तेच अंडरस्कोर यूज केलं, हां, इथं मला नंबर्सनी स्टार्ट नाही करायचं, मी काय करणार, अंडरस्कोरनी स्टार्ट करणार, हां, आणि इथं 1-2 ला पुट करतोय. आता काय होईल, आले तिन्ही पण कालचे उत्तर बघा, ट्रू. लक्षात येतोय इज आयडेंटिफायर कसं आहे आता. सो याला व्हेरिएबल नेमिंग रूल्सला चेक करण्यासाठी यूज करू शकतात, व्हॅलिडेशन त्याच्यावरती पण अप्लाय होऊ शकतोय. अजून एक देतो 25th. त्याच्यामध्ये आहे तुमचा आता झेड फील्ड, एक आहे तुमचा आता झेड फील्ड. या झेड फील्डच्या आतमध्ये तुम्हाला बेसिकली लेंथला प्रोव्हाइड करायचं आहे. काय प्रोव्हाइड करायचं आहे, लेंथ प्रोव्हाइड करायचं. लेंथ ऑफ स्ट्रिंग, तुमची जो स्ट्रिंगची लेंथ आहे तो किती कॅरेक्टर्समध्ये प्रेझेंट पाहिजे ते तुम्ही इथं डिफाईन करा. चला समजून घ्या व्यवस्थितपणे. हां, एक स्ट्रिंग बनवतोय, चला हे स्ट्रिंग घेऊ आपण वरची, किंवा आपण बनवू थांबा. ए इक्वल टू, मी स्ट्रिंग क्रिएट करतोय, त्याच्या आतमध्ये स्टोअर काय करतोय, 10ला स्टोअर करतोय. हां, लक्ष द्या. बी इक्वल टू, तिथं मी स्टोअर करणार आहे काहीतरी अशा पद्धतीने. आणि अजून एक ठीक आहे, काय करायचं, प्रिंट. आता काय करतोय मी, प्रिंट. चला झेड फील्डला आता काय करणार आहे मी, अप्लाय करणार आहे या दोन्ही पण याच्यावरती. चला लक्ष द्या. आता झेड फील्डची डेफिनेशन काय ते पण समजा आणि झेड फील्डचं वर्किंग काय ते पण समजून घ्या. झेड फील्ड काय करणार आहे, तुमच्यासाठी फिलिंगचं काम करणार आहे तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये.
हां, जेव्हा पण तुम्ही एखाद्या स्ट्रिंगवरती झेड फिल मेथड अप्लाय करताय, एखाद्या स्ट्रिंगवरती जेव्हा पण तुम्ही झेड फिल मेथड अप्लाय करताय, त्या झेड फिल मेथडच्या आतमध्ये तुम्ही प्रोव्हाइड काय करणार आहे, लेंथ पास करणार आहे. ती लेंथ बेसिकली काय सांगते, त्या स्ट्रिंगची लेंथ सांगते. हां, त्या स्ट्रिंगची लेंथ कोण सांगणार आहे, झेड फिल मेथड. झेड फिल काय सांगतोय, ए ची लेंथ किती असली पाहिजे, 5 असली पाहिजे, 5. पण ए ची ॲक्च्युअल लेंथ किती आहे, ॲक्च्युअल लेंथ 2. लक्षात घ्या, 10 एक एक कॅरेक्टर म्हणजे एक लेंथ असते. हा काही डिजिट नाही आहे, हा काही नंबर नाही आहे, हा स्ट्रिंगच्या आतमधलं कॅरेक्टर आहे. नंबर्स, तुमचे कोणतं पण सिम्बॉल, अल्फाबेट्स, हे सगळे एक एक कॅरेक्टर आहे. डिजिट्स, इंडिव्हिज्युअल डिजिट पायथन एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर करतो. लक्षात घ्या. सो 1 तुमचं पहिलं कॅरेक्टर आहे, 0 तुमचं दुसरा कॅरेक्टर, तो 10 नाही आहे. चला, आता किती कॅरेक्टर, याची लेंथ किती आहे, 2 आहे, बरोबर. पण झेड फिल काय सांगतोय, या स्ट्रिंगची लेंथ किती प्रेझेंट पाहिजे, 5 प्रेझेंट पाहिजे. मग आता झेड फिल काय करणार, त्याला भरणार, राहिलेली 3 जागा भरणार. ऑलरेडी 2 तर आहे ना फिल, 2 कॅरेक्टर्स तर प्रेझेंट आहे, पण त्या झेड फिलला लेंथ किती पाहिजे, 5. मग आता राहिले किती जागा, 3. तर तो 3 जागेवरती काय करणार, बाय डिफॉल्ट 0ला फिल करणार. आणि ते 0 तो कुठं ॲड करतो, स्टार्टिंगला ॲड करतो. म्हणजे स्टार्टिंगला तो इथं काय पुट करणार, म्हणजे 0 0 0. किती झिरोज पुट करणार, 3 झिरोज. आणि राहिलेलं 2 डेटात आहे. मग स्ट्रिंगची लेंथ किती झाली, 5 झाली. लक्षात येतोय. हां, 5 म्हणजे काय, तो 5 0 ॲड नाही करत आहे. तो काय सांगतोय, स्ट्रिंगची लेंथ किती पाहिजे, 5 पाहिजे होती. पण त्या 5 नाही आहे, ॲक्च्युअल लेंथ किती आहे, 2च आहे, बरोबर. म्हणजे 2 जागा तर तुमचे भरलेले. राहिले किती जागा, 3 जागा राहिली ना त्या 5 मधून. तर ते जे 3 जागा आहेत त्यांनी कशाने फिल करणार, बाय डिफॉल्ट 0ने फिल होणार. पण ते 0 कुठं ॲड होणार, सुरुवातीला ॲड होणार, स्टार्टिंगला. आले, लक्षात येते. सेम मी आता काय सांगतोय, प्रिंट बी करा डॉट झेड फिल आणि त्याच्या आतमध्ये पुट करा. सपोज मी इथं देतोय 10. चला आता बोला काय, मी काय सांगतोय, झेड फिल मध्ये की जी बी ची स्ट्रिंग, बी मध्ये जो स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ किती पाहिजे, 10. पण ॲक्च्युअल लेंथ किती आहे आता बीची, 10 पेक्षा जास्त आहे. एवढं तर तुम्ही म्हणू शकतात. हां, काउंट करून नका सांगू किती, पण 10 पेक्षा जास्त आहे, एवढंच आहे, बरोबर. त्या केसमध्ये काहीच फिलिंग नाही होणार, ॲज इट इज स्ट्रिंग तुमच्या समोर प्रिंट होणार. लक्षात. हां, इथं असं नका डोकं लावू की काय कमी होऊन जाईल आता. हां, झेड फिलचा अर्थ काय, फिलिंगचं काम करायचं, रिड्यूस करण्याचं काम नाही करायचं, त्याला रिमूव्ह करण्याचं काम नाही करायचं. पार्टिशन मेथडला समजून घ्या.
पार्टिशन मेथड हा काय करणार, डेटाला स्प्लिट करणार परत तुमच्यासाठी. आता लक्ष द्या, पार्टिशन मेथड काय करतो, डेटा स्प्लिट करतो. डेटा कशा बेसिसवरती स्प्लिट करणार आहे त्याला समजून घ्या. पण आणि कशामध्ये स्प्लिट करतो ते पण समजा. आता टपलमध्ये डेटा तुमचा स्प्लिट होणार, जो स्प्लिट होता तो लिस्टमध्ये करायचा. आता पार्टिशन काय करणार आहे, तुमचा जो स्ट्रिंग आहे त्याला परत स्प्लिटच करणार आहे, पण टपलमध्ये स्प्लिट करणार आहे. पण याच्यामध्ये एक पॉइंट आहे महत्त्वाचा, की जो डेटा स्प्लिट होणार ना तो डेटा 3च पार्ट्समध्ये स्प्लिट होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. टपलच्या आतमध्ये जेव्हा पण तुम्ही डेटा देणार ना, टपलच्या आतमध्ये जेव्हा पण तुम्ही या पार्टिशन मेथडच्या आतमध्ये तुम्ही जो पण डेटा देणार ना स्प्लिटसाठी, त्या बेसिसवरती स्प्लिटिंग करू आपण, बरोबर. तर तो डेटाला पायथन घेणार, त्याच्या लेफ्ट साईडचं सगळं डेटा, त्याला जिथं पहिल्यांदा तो डेटा सापडला त्याच्या लेफ्ट साईडचं सगळं डेटा त्या टपलमधला पहिला स्ट्रिंग म्हणून असेल, सेकंड स्ट्रिंग तो स्वतः डेटा असेल, आणि थर्ड स्ट्रिंग त्याच्या राईट साईडचा डेटा असेल. लक्षात येते, समजून घ्या काय सांगतोय मी आता याच्यामध्ये. सपोज गेलंय का, पायथन इजे काय देतोय मी, प्रोग्रामिंग लँग्वेज देतो. आता मी काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. प्रिंटच्या आतमध्ये एस डॉट पार्टिशनमध्ये मी देणार आहे इज. लक्ष द्यायचं आहे कशा पद्धतीने आता डेटा स्प्लिट होतोय, आउटपुटमध्ये तुम्हाला लगेच समजेल. आता हा काय तुमचा टपल क्रिएट होतो 2 राऊंड ब्रॅकेट्सनी. हा तुमचा पहिला राऊंड ब्रॅकेट, दुसरा राऊंड ब्रॅकेट. त्या टपलच्या आतमध्ये बघा त्यांनी इज डेटाला घेतलेलं आहे, बरोबर. इज डेटाला घेतलं आणि स्प्लिटिंग केलं. इज डेटा कुठं इथं प्रेझेंट आहे. काय सांगतोय मी, इज डेटाच्या लेफ्ट साईडला कोणता डेटा आहे, हा पूर्ण डेटा, पायथन आणि इन्क्लुडिंग स्पेस सुद्धा. तेवढा सगळा डेटा त्यांनी एका स्ट्रिंगमध्ये पुट केलं, कॉमा लावला. कॉमा नंतर सेकंड जो डेटा आहे तो स्वतः डेटा आहे, ज्याच्यामुळे आपण स्प्लिटिंग करत होतो. इजमुळे आपण स्प्लिटिंग करत होतो ना, इजला घेऊन आपण स्प्लिटिंग करत होतो, म्हणजे इजच्या बेसिसवरती स्प्लिटिंग झाली. सो त्या डेटा स्वतः सेकंड डेटा म्हणून इथं आलेलं आहे. कॉमा नंतर तुमचा जो इजच्या राईट साईडचा डेटा आहे, कोणता डेटा आहे, स्पेसला धरून लँग्वेजच्या डॉटपर्यंत सगळा डेटा, तिसरा एलिमेंट म्हणजे की तिसरा डेटा म्हणून तुमचं, तिसरी स्ट्रिंग म्हणून त्या टपलमध्ये स्टोअर झालं. लक्षात येतोय. टपलमध्ये जेव्हा पण तुम्ही या टपलमध्ये डेटाचा काउंट बघणार, तुम्हाला नेहमी काय सापडणार, 3च सापडणार. लक्षात येते, काय सापडणार, 3च सापडणार. हॅलो सर, आवाज येतो का? बोल, हॅलो आवाज येतोय, बोला. सर. हा बोल ना. सर ते समजलं नाही, परत सांगा बरं. परत सांगा मुलं, थोडस समजलं नाही ते काय आहे? हे समजून. पार्टिशन Hello? मेथड काय सांगतोय, लक्ष द्या. पार्टिशन मेथड काय सांगतोय की डेटा स्प्लिट करण्याचंच काम इथं आपलं परत होतं. लक्ष देऊ नाही का. आता पार्टिशन मेथड पण काय करतोय, तुमचा डेटा स्प्लिटच करतोय. स्प्लिट मेथड आठवती तुम्हाला, स्प्लिट मेथडमध्ये पण तुमचा डेटा स्प्लिट होत होता, पण त्याच्यामध्ये जो डेटा स्प्लिट होणार होतं तुमचं, त्याला स्प्लिट मेथडच्या आतमध्ये तुम्ही जो पण डेटा पास करायचा त्या डेटाच्या बेसिसवरती तुमची स्प्लिटिंग व्हायची, बरोबर. त्या डेटाच्या बेसिसवरती तुमची स्प्लिटिंग व्हायची. मग त्याच्यामध्ये काय असं रूल नव्हतं की जेव्हा डेटा स्प्लिट होईल तेव्हा एवढे 3 एलिमेंट्सच तुमचे इथं क्रिएट होणार. इथं पाहिजे तेवढे डेटा तुमचा काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. जसं की सपोज इथं मी आता काय देतोय, पार्टिशनमध्ये ए देतोय. लक्ष द्या, पार्टिशनमध्ये काय देतोय, ए देतोय. पायथनने काय केलं, एला सर्च केलं असेल स्ट्रिंगमध्ये जाऊन, कुठं सापडलं त्याला ए, इथे. लक्षात येतं, इथं त्याला ए सापडलं. त्यांनी त्या एला घेतलं आणि त्याच्या लेफ्ट साईडचं सगळं डेटा एका स्ट्रिंगमध्ये टाकलं, त्याच्या राईट साईडचं सगळं डेटा एका स्ट्रिंगमध्ये टाकलं, आणि दुसरी जी स्ट्रिंग होती, जी मिडल स्ट्रिंग होती, ती स्वतः कोण राहिला, तो डेटाच राहिला. पण तोच जर का इथं पार्टिशनला मी यूज नसतं केलं आणि स्प्लिटला यूज केलं असतं तर मग काय झालं असतं, 3च डेटा बनलं असतं का. मग काय झालं असतं, तुमच्या एला त्यांनी घेतलं असतं, एच्या लेफ्ट साईडचा जेवढा डेटा आहे त्याला एका स्ट्रिंगमध्ये पुट केला असतं. तर स्वतः एला घेतलं असतं का त्यांनी, नाही घेतलं असतं. स्प्लिटमध्ये तो स्वतः डेटा कधीच येत नाही.
हां, आता तो कुठं जाणार, त्याच्या राईट साईडचा डेटा घेणार आणि दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये टाकायला प्रयत्न करणार. आता दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये जेव्हा तो टाकतोय तेव्हा तो कुठं येऊन स्टॉप होणार, इथपर्यंत येऊन स्टॉप होऊन जाणार, कारण पुढं लगेच ए परत, पुढं लगेच परत कोण आहे, ए. त्या एला तो घेणार, त्याला सुद्धा रिमूव्ह करणार आणि एवढं जो डेटा मी इथं हायलाईट केलेला आहे ना, तो तुमची सेकंड स्ट्रिंग तिथं बनणार. मग एला कट करणार आणि MING पासून परत चालू करणार आणि एल पर्यंत येऊन तिसरी स्ट्रिंग क्रिएट करणार. ए परत आला, परत स्टॉप झाला, मग परत एन पासून चालू करणार आणि NGU एवढंच घेणार आणि चौथी स्ट्रिंग बनवणार. पाचवी स्ट्रिंग कोणती बनणार, GE फुल स्टॉप सोबत बनणार. लक्षात येतोय, हा होतं स्प्लिटिंगमध्ये. पण पार्टिशन काय करतोय, फक्त 3च एलिमेंट्स येणार. तुम्ही कोणतं पण डेटा इथं पास करा, तुम्ही इथं कोणतं पण डेटा पास करा त्या पार्टिशन मेथडच्या आतमध्ये, त्या डेटाला जाऊन सर्च करणार. जसं तो डेटा पहिल्या ऑकरन्समध्ये सापडला, कुठं सापडलं त्याला पहिल्यांदा, इथंच सापडला, तो इथं नाही गेला या एकडं किंवा या लँग्वेजच्या एमध्ये, त्याला कुठं ए सापडलंय, स्टार्टिंगलाच ए सापडलं. स्टार्टिंगला जसं त्याला ए सापडलं, त्यांनी तिथून स्प्लिटिंग केली, त्याच्या लेफ्ट साईडचा सगळा डेटा एका स्ट्रिंगमध्ये आला, तो स्वतः मग दुसरी स्ट्रिंग बनला आणि त्याच्या राईट साईडचा डेटा सगळं तिसरी स्ट्रिंग बनला. संपलं तिथेच विषय. समजतंय पार्टिशन कसं होणार. तुमच्याकडे डेटा स्प्लिट करण्यासाठी पार्टिशन पण आहे, तुमच्याकडे स्प्लिट पण आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, याला पण नोट डाऊन करा. मी काय करतोय आता, एस डॉट पार्टिशन करतोय, पण त्या पार्टिशनच्या आतमध्ये असं डेटा देतोय जो की सर्च केल्यानंतर सापडणार असते. सापडणार का हा डेटा, वरच्या स्ट्रिंगमध्ये नाही सापडणार. मग त्या केसमध्ये पायथन माहिती काय करतो, या सगळ्या स्ट्रिंग, जेवढी स्ट्रिंग आहे त्याला ॲज इट इज पिक करतो, पहिली स्ट्रिंग म्हणून त्याला पुट करतो आणि जे राहिलेले 2 डेटा आहे ना, 2 स्ट्रिंग, त्याला एम्प्टी ठेवतो. पण टपलमध्ये 3 स्ट्रिंग येणार म्हणजे येणार, ही गोष्ट लक्षात घ्या. टपलमध्ये काही करून 3 स्ट्रिंग येणार. एक तर डेटा सापडला तर त्याचा लेफ्ट साईडचा डेटा सगळं पहिली स्ट्रिंग बनेल, ज्याच्या बेसिसवरती डेटा सापडलेला आहे तो स्वतः दुसरी स्ट्रिंग बनणार आणि त्याच्या राईट साईडची जी स्ट्रिंग आहे ती तिसरी स्ट्रिंग बनणार. एखादा डेटा तुम्ही असं पुट केला जो सापडलाच नाही, त्या केसमध्ये पूर्ण स्ट्रिंग पहिली तुमची स्ट्रिंग बनणार. पूर्ण स्ट्रिंग जी आहे ती पूर्ण स्ट्रिंग ॲज इट इज पायथन पिक करणार आणि टपलमध्ये पहिल्या स्ट्रिंगच्या जागेवरती त्याला पुट करणार. हे बघा, आणि जे राहिलेले 2 स्ट्रिंग आहे ते कसे आले, एम्प्टी स्ट्रिंग आले, पण 3 स्ट्रिंग आले त्याच्यामध्ये. मग एक स्ट्रिंग तुमची पूर्ण ॲज इट इज आहे आणि राहिलेले 2 स्ट्रिंग तुमचे एम्प्टी. पण पायथननी काय केलं, सगळे स्ट्रिंग्स तिथं पुट. हाच त्याचा रूल आहे आणि हाच त्याची वर्किंग आहे स्प्लिटच्या अल्टरनेटिव्ह. झेड फील्ड झालं पार्टिशन. चला एक मिनिट, एक शेवटची मेथड आता समजून घ्या, मग तुम्ही नोट डाऊन करा. सेंटर, सेंटरला समजून घ्या आता व्यवस्थितपणे. सेंटर इम्पॉर्टंट आहे. S6 नावाचं घेतोय, सिम्पल घेतो म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. काय घेतोय, पायथन आहे फक्त त्याच्यामध्ये. हां, काय लेंथ असेल याची, 6. हां, याची लेंथ जर का कॅल्क्युलेट केली तर 6 येईल. 6 कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे कारण त्याच्यामध्ये. आता सेंटरला कसं लक्षात घ्यायचं समजून घ्या व्यवस्थितपणे. मी काय करतोय आता, प्रिंट करतोय. प्रिंटच्या आतमध्ये S6 डॉट काय मेथड अप्लाय करणार आता, सेंटर मेथडला. त्या सेंटरच्या आतमध्ये मी परत देतोय काहीतरी असं लेंथ, जसं आपण इथं दिलं होतं कुठं झेड फील्डमध्ये. हां, लक्षात द्या. सेंटर काय सांगतोय, किती लेंथ पाहिजे त्याची, 20. पण सेंटरचं वर्किंग पण काय, हा जो पायथन डेटा आहे ना ह्याला सेंटरमध्ये घेऊन यायचा आहे. लक्षात घ्या, सेंटरचं वर्किंग काय सांगतोय, हा जो डेटा आहे ना S6 मधला डेटा त्याला सेंटरमध्ये पुट करायचा. चला, सेंटरमध्ये डेटा पुट करायचा आहे, पण त्या स्ट्रिंगची लेंथ पण किती पाहिजे, 20 लेंथ पाहिजे. ॲक्च्युअल लेंथ किती आहे, 6. लक्षात घ्या, सेंटर काय सांगतोय, स्ट्रिंगची लेंथ किती पाहिजे, 20, आणि ॲक्च्युअल लेंथ किती तुमची, 6. बरोबर. आता पायथन काय करणार, जी स्ट्रिंग आता तुमच्यासमोर प्रेझेंट करणार ना, आउटपुट स्क्रीनवरती जी स्ट्रिंग तुमच्यासमोर घेऊन येणार ना, त्या स्ट्रिंगची लेंथ किती असेल आता, 20 लेंथ असणार. पण त्या 20 लेंथमध्ये तुमचा जो डेटा आहे ना तो कुठंतरी सेंटरमध्ये प्रेझेंट असणार. लक्षात घ्या, कुठंतरी तुमचं सेंटरमध्ये प्रेझेंट असणार. चला, स्ट्रिंगची लेंथ किती राहील, 20च राहणार. त्या 20च्या मध्ये कोण येणार, हा पायथन येणार. हा बघा, आला तुमचा किती, पायथन. आता
त्यांनी काय केलं, बरोबर सुरुवातीपासून या कॅरेक्टर पी पर्यंत काहीतरी जागा सोडली असेल आणि तेवढीच अमाऊंट ऑफ स्पेस मी असं म्हणू शकतो या एनच्या नंतर पण सोडली असेल, मगच तो कुठं सेंटरमध्ये आला ना. सेंटर आपण कधी म्हणणार, जेव्हा त्याच्या लेफ्ट आणि राईटला इक्वल अमाऊंट ऑफ डेटा प्रेझेंट आहे. लक्षात येतंय? मग किती जागा यांनी सोडली असेल, काय वाटतं तुम्हाला? 10. 10 जागा सोडली असेल. 10 जागा सोडली असेल तर त्या स्ट्रिंगची लेंथ झाली 26. स्ट्रिंगची लेंथ तुमची किती राहणार आहे, 20च राहणार आहे. त्या 20च्या आतमध्ये त्याला सेंटरमध्ये घेऊन जा. 7 इथं 7 तिकडे 7 मध्ये 6. हां, लक्षात येतोय? या साईडनी 7 सोडली, या साईडनी 7 सोडली, तुमची इक्वल अमाऊंट ऑफ स्पेस डिस्ट्रीब्यूट झाली आणि मध्ये कोण आला, पायथन आला. कारण पायथनला जागाच किती लागती, 6ची जागा लागत होती. मग पूर्ण स्ट्रिंगची लेंथ किती झाली, 20च झाली शेवटी. लक्षात येतोय का? सो सेंटरला समजून घ्या. आता कसं समजायचं की त्यांनी 7च सोडलेलं आहे, त्याच्याच मध्ये कॉमा करायचं. तुम्ही लेंथ स्पेसिफाय केली, आता कॉमा करून काय करायचं, एक कॅरेक्टरला स्पेसिफाय करा. म्हणजे जे जागा होती ना ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दिसेल की त्यांनी कशी फिल केली. म्हणजे की कसं बघ, आता हे जे जागा होती ही ब्लँक दिसतंय ना आत्ता, त्याला आपण फिल करणार स्टार सिम्बॉल. कशाने फिल करणार, स्टार सिम्बॉल. हे आले तुमचे स्टार. काउंट करू शकता हे स्टार किती आहे आणि हे स्टार किती आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल ह्याची लेंथ किती. आणि जेव्हा तुम्ही ओव्हरऑल लेंथ ह्याची चेक करणार तर काय भेटणार तुम्हाला, 20च भेटणार. इथं किती स्टार असतील, 7. इथं किती स्टार असतील, 7च. आणि मध्ये तुमचा आहे कंटेंट म्हणजे की डेट. लक्षात येत आहे? असं मी इथं 50 पण देऊ शकतो, इथं मी 50 पण देऊ शकतो. मग जर का 50 दिलं तर लेफ्ट आणि राईटला किती जागा सुटणार, 22. 22 जागा हा. इथं, 22 जागा तिकडं आणि मध्ये काय राहील तुमचं पायथन. म्हणजे 44 जागा तुमची गेली आणि 6ची तुमची लेंथ आहे. किती झालं टोटल लेंथ आता, 50. करून बघा असे ऑपरेशन. आता याच्यामध्ये मी जर का दिलं 19, 20 नाही देते मी. आता काय देतोय, 19 देतोय. चला 19 मधून तर 6 जागा तर फिक्स आहे. कुणाचे फिक्स आहे, पायथनचे. पायथन तिथं येणारच आहे 6 मध्ये. म्हणजे राहिले किती जागा, 19 मधून 6 गेले तर 13. बरोबर. आता त्या 13ला कसं तुम्ही अरेंज करणार जेणेकरून तुमचं कंटेंट पण बरोबर कुठं आलं पाहिजे, सेंटरमध्ये आलं पाहिजे. एवढं का डोकं लावतो, पहिले तुम्ही 7 जागा सोडली असते, आता एक जागा कमी झाली. म्हणजे त्याचा अर्थ काय, 6 कसं करणार, एक जागा उरलीच नाही. मग एक ठिकाणी तुम्ही कुठंतरी 7 सोडणार आणि एक ठिकाणी तुम्ही 6 सोडणार. बघू पायथन कुठं 7 सोडतोय आणि कुठं 6 देतोय. सुरुवातीला त्यांनी दिले 7 आणि जे शेवटचे होते त्यांनी तिथं किती दिले, 7. लक्षात येत आहे आता कंटेंट कन्सेप्ट. नोट डाऊन करा प्रत्येक गोष्ट. हां, मेथड्स इम्पॉर्टंट आहे. एवढे मेथड्स तुम्हाला बाकीचे कोणत्याच डेटा टाईपमध्ये बघायला भेटणार नाही, एवढं मी सांगतो. लिस्टमध्ये नाही आहे, टपलमध्ये नाही आहे, सेटमध्ये नाही आहे, डिक्शनरीमध्ये पण नाही. जे आहे ते स्ट्रिंगमध्येच आहे तुमचं खेळ. लिस्टमध्ये तुम्ही जाणार 15 to 16 मेथड्स आहे आणि जे मेथड्स मला दाखवायला तुम्हाला टाईम पण लागणार नाही आहे. मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये ते सगळे मेथड्स तुमच्यासमोर मांडून देणार. टाईम कुठं गेलाय माझं, फक्त स्ट्रिंग कन्सेप्टमध्येच गेलं, बाकी लिस्ट टपल सेटमध्ये नाही लागणार. सो अंडरस्टँड करा सगळे मेथड्स. अजून पण मेथड्स आहे इथं, संपलेले नाही आहे. हे 27 वरती मी स्टॉप नाही झाले, 27 पण नाही. इथं मी तुम्हाला किती मांडले होते, अजून मध्ये इथं 3 मांडून दिले होते, हे लक्षात घ्या. सर बोला सर, 5 झाले आता काय. 5 झाले म्हणलं याच्यामुळे आता.
समजलंय सेंटर. हां, ह्याच्यामध्ये सेंटरच्या आतमध्ये त्याचे अजून 2 व्हेरिएशन्स निघत आहे परत. हां, त्याला एक म्हणतो आपण लेफ्ट जस्टिफाय म्हणून आणि एक असतो आपला आर जस्टिफाय म्हणून. हां, परत सेमच आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. S6लाच घेतोय. आता फक्त मी काय अप्लाय करतोय बघा, प्रिंट त्याच्या आतमध्ये S6 डॉट काय लिहिणार मी, एल जस्टिफाईड लिहिणार आणि एल जस्टिफाईडच्या आतमध्ये आता इथं सेंटर नाही होणार आहे. आता बघा कसं वर्किंग होतंय तुमचं. च्या आतमध्ये मी येणार आणि पुट करणार, सपोज 6 आहे, आपण देऊ 10, 10ला फिल करणार आपण 10 करा. चला आता समजून घ्यायची होती. सेम आहे, काहीच नाही आहे, सेंटर सारखंच आहे एल जस्ट, फक्त इथं डेटा तुमचा सेंटरमध्ये पुट केला जात होतं. आता तुमचा जो डेटा आहे ना तो तसाच राहणार. लेफ्ट जस्टिफाईड काय सांगतोय की तुमचा जो डेटा आहे ना, हा जो पायथन आहे ना, हा पायथन लेफ्ट साईडलाच राहील, पण त्याची जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती आता किती आहे, 6, आणि आपण किती सांगतोय आता, 10 सांगतोय. सो 10 होणार त्याची लेंथ. जो डेटा आहे तो लेफ्ट साईडलाच प्रेझेंट राहील, त्याच्या राईट साईडला हा स्टार सिम्बॉलने डेटा फिल केला. डेटा मूव्ह नाही होणार. इथं सेंटरमध्ये काय झालं होतं, तुमचा डेटा मूव्ह झाला, बरोबर. डेटा लेफ्ट साईडला जो प्रेझेंट होता, हा बघा, हा जो पायथन आहे तो लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे, बरोबर. तो डेटा लेफ्ट साईडवरून कुठं आला, सेंटरमध्ये आला. पण लेफ्ट जस्टिफाईड काय सांगतोय, एल जस्ट काय सांगतोय की तुमचा जो डेटा आहे त्याला तसं तिथंच राहू देऊ आणि त्याच्या राईट साईडला आपण काय करू, तो तेवढं स्ट्रिंगची लेंथ आपण इन्क्रीज करू. राईट साईडला आपण काय करू, इन्क्रीज करू. म्हणजे पायथन तसंच राहील आणि जे राहिलेले 4 जागा आहे ते कशाने फिल होणार, तुमचं स्टार सिम्बॉलने फिल होणार. बघून घे, समजून हे बघा डेटा कसा राहिलाय इथं. त्याच पद्धतीने सेम त्याच्याच अपोजिट आहे आर जस्टिफाईड. तो डेटाला राईट साईडला पूर्ण मूव्ह करून घेऊन जातो आणि लेफ्ट साईडची जी जागा आहे ती रिमेनिंग जागा कशाने फिल करणार, स्टार सिम्बॉलने फिल करणार. सेंटरचेच व्हेरिएशन्स होते. एक तर डेटा तुम्ही पूर्ण सेंटरमध्ये घेऊन जा, लेफ्ट राईटला तुम्ही फिल करा जागा. एक तर डेटा लेफ्टलाच ठेवा, राईटची जागा पूर्ण फिल करा, आणि दुसरं डेटा राईटला मूव्ह करा पूर्ण आणि त्याची जी सुरुवातीची जागा आहे त्याला कशाने फिल करायचं ते तुम्ही फिल करू. ॲक्च्युअल स्ट्रिंगची लेंथ किती राहणार, जेवढी आपण इथं डिफाईन करतो. आपण 10 सांगतोय पण ॲक्च्युअलमध्ये किती होती, 6. मग आता त्याला 6ला 10मध्ये घेऊन जायचं. मग तुम्ही सेंटरमधून घेऊन जा, एल जस्टमधून घेऊन जा, आर जस्टिफाय फॉर्म मेथड यूज करून घ्या. तुमच्यावरती डिपेंड. जेवढे इम्पॉर्टंट मेथड्स होते सगळे तुमच्यासमोर प्रेझेंट केले. माझ्याकडे एक लिस्ट आहे, त्या लिस्टला देखील मी तुमच्यासोबत शेअर करतो. ठीक आहे, म्हणजे की टोटल मेथड्स आहे त्याच्यामध्ये सगळे हे तर मी तुम्हाला 29-30 मेथड्स इथं शो केलेले. अजून पण ह्याच्या पलीकडे मी गेलो तर अजून मला 15-20 मेथड्स नक्कीच त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ते पण मी तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, नोट डाऊन करा प्रॉपर कन्सेप्ट्स. समजलं ऑनलाईन मेंबर्स, सगळे मेथड्स लक्षात आले, जेवढे तुम्हाला शो केलेले, जेवढे तुमच्यासमोर प्रेझेंट केलेले. प्रसाद, प्रतीक्षा, सगळेजण आहे, सगळे जागे. ठीक 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 चला, असाइनमेंट्सवरती फोकस करा, कंप्लीट करा. तुम्हाला त्याच्यामधून नक्कीच काहीतरी 2 कन्सेप्ट नवीनच शिकायला भेटणार, मी एवढं सांगणार तुम्हाला. हां, त्याला पण व्यवस्थितपणे हे करा. काय क्वेश्चन समजलं नसेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे, क्वेश्चन घेऊन या, मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दिलेलं. पहिली, दुसरी, थर्ड आणि फोर्थ
सगळे कंप्लीट करा आणि व्यवस्थितपणे पुट करा. बाकी तुमची जी रिव्हिजन आहे त्याला चालू ठेवा. एंड करू आपलं लेक्चर. अटेंडन्स ऑन करतो तुमची. अटेंडन्स केली ऑन. लावून घ्या. काय डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा. काय पण इश्यू असेल सांगा. Calculate their BMI using the formula and print the result rounded to 2 decimal places. Okay. ठीक आहे. सौरदे लक्ष. काय पाहिजे तुम्हाला आता? चल, एक क्वेश्चन होतं तुम्हाला. राईट ए प्रोग्राम टू टेक ए युजर वेट अँड हाईट. ठीक आहे. असे 2 इनपुट्स तुम्हाला कलेक्ट करायचे होते आणि ते कलेक्ट करून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं होतं BMI आणि युजिंग फॉर्म्युला पण तुम्हाला इथं दिलेलं होतं. ठीक आहे. चल, कन्सिडर करू आपण. काय फॉर्म्युला आहे त्याला घेतोय. कशामध्ये घेतली तुम्ही हाईट? बोला. हाईट वेट कशामध्ये? फ्लोट मध्ये सर. फ्लोट मध्ये घेतलं का इंटिजर मध्ये घेतलं? फ्लोट मध्ये. फ्लोट. आणि वेट इंटिजर मध्ये. ओके. युजर कडून इनपुट घेतलं असेल तुम्ही. हां, मी आता रॅन्डमली काहीतरी स्टोअर करतोय. ठीक आहे. वेटला पण रॅन्डमलीच काहीतरी स्टोअर करून घ्या. युजर इनपुट तुम्ही कलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये हाईट आणि वेटमध्ये. काय फॉर्म्युला होता आपला आता? BMI इज इक्वल टू जो फॉर्म्युला तुम्हाला दिला होता त्याला इथं पेस्ट करतो. काय करणार मी? प्रिंट करणार. कोणाला प्रिंट करणार आहे मी? BMI काढावं लागेल. काय देतोय पायथन बघू. काहीतरी समथिंग असा डेटा तो प्रेझेंट करून देतो. बरोबर. काय पण असू दे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला प्रिंट तर करायचंच आहे रिझल्ट, पण राऊंडेड अप टू 2 डेसिमल प्लेसेस. ओके. चल, काय करू शकता तुम्ही? प्रिंट करणार. आपल्याकडे एक राऊंड फंक्शन आहे. त्या राऊंड फंक्शनला देखील तुम्ही यूज करू शकतात आणि राऊंड फंक्शनच्या आतमध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहे, त्या BMIला पुट करणार आहे आणि कॉमा करून किती डेसिमल प्लेसेस पर्यंत तुम्हाला राऊंड ऑफ करायचं आहे त्याला तुम्ही देऊ शकता. काय बेसिकली राऊंड ऑफचा अर्थ काय असतं? बेसिकली हा जो डेटा आलेला आहे, डेसिमल पॉईंट नंतर जो डेटा प्रेझेंट आहे त्याला तो काय करणार आहे? राऊंड ऑफ करणार.
काय आलं तुमचा डेटा 0.0. म्हणजे हा जो डेटा होता त्यांनी तो काय केलेला इथं घेऊन आलेला. त्याला मी जर का 3 केलं तर काय होईल? काय आलं तुमचं 0.003. जो राऊंड फंक्शन असतो तो डेसिमल पॉईंट नंतरचे जे डेटा आहे, इथं डेसिमल पॉईंट नंतर ओरिजिनल पायथनने किती डिजिट्स दिले? काही समथिंग 10 to 14 डिजिट्स त्यांनी काय केलेले इथं प्रेझेंट केले, बरोबर ना. डेसिमल पॉईंट नंतर त्यांनी 10 ते 15 डिजिट्समध्ये मला डेटा दिलेला, पण मला एवढा डेटा रीड नाही करायचा. मी काय सांगतोय, मला राऊंड ऑफ करा 3च. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स प्रेझेंट पाहिजे? 3च डिजिट्स प्रेझेंट. सो त्यांनी मला राऊंड ऑफ केलेलं आहे आणि 3 डिजिट्समध्ये त्यांनी मला काय घेतलेले कन्वर्ट करून दिले. लक्षात येतोय? ठीक. आपण बघू हा जेव्हा आपण लायब्ररीज वगैरे स्टडी करू ना, त्याच्यामध्ये तुम्हाला राऊंडचं मी एक्सप्लेन करेल चांगल्या पद्धतीने. नाही परत सांग, रीड कर ना थोडं लाऊड कर. Write a program to take a single line of हाँ. input containing two numbers separated हाँ. by space, for example 10 space 20 integer number. Split it, convert both to integer and print their sum. हां, तुम्हाला तिथं हिंट नाही दिलेली काय? Hint not much. सर स्प्लिट यूज करायचं होतं बरं, डॉट स्प्लिट. डॉट स्प्लिट दिले ना तुम्हाला तिथं काय ते? You can refer the question. This is the output performance. समजलं. 19 question. ठीक आहे. तुमच्यासाठी ना मी इथून पुढे ना ते असा काही ते नवीन क्वेश्चन असेल ना जे माझ्याकडून शिकवलेलं नाही, तर प्रत्येक क्वेश्चन पुढं असं हिंट देतो. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही तुमचं थोडंसं हे लावून सॉल्व्ह करू शकता. तसं मी अपडेट केलेले आहे आता असाइनमेंट्स यांना सांगून. आम्ही काय केलेलं आहे, आता पुढचे जे असाइनमेंट्स तुम्हाला पडणार आहे ना, त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे ना थेअरीसुद्धा एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला एक्स्ट्रा थेअरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली. तुम्ही पहिले ते थेअरी वाचा आणि मग खालचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल, तर तुम्हाला अजून ते सोपं होईल. येस, संदेशनी टाकलाय कोड. एंटर 2 numbers separated by n1 and 2 dot split. बरोबर. एवढं काय ढिंगाणं घालत बसली? ठीक आहे, डायरेक्ट संदेश तू जिथं नम लिहिलेलं आहे त्या नमच्या जागी डायरेक्टली तू इंट इनपुट घेऊन एंटर 2 numbers आणि मग स्प्लिट केलं असतं तरी जमलं असतं ना. तसं कोड बघा एकदा ट्राय करून. पहिले तुम्ही इनपुटही घेताय, मग त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करताय. तिथं लिहिलेलं आहे ना सिंगल लाईनमध्येच वर्क करायचं. जो पण वर्क करायचं आहे तो सगळं सिंगल लाईनमध्येच करायचं आहे. मल्टिपल लाईनचा यूजच नाही. जर का मल्टिपल लाईनमध्येच करायचं होतं तर ते सिंगल लाईनचा कन्सेप्टच कसं टाकलं असतं त्याच्यात. समजून घ्या काय अडचण